मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण गोष्टी सांगतो बरोबर आहे, परंतु त्याच गोष्टी आपल्याला इंग्रजीमध्ये कशा सांगायच्या हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. बघा इकडं, स्टोरी टेलिंग म्हणजे गोष्ट सांगणे. मित्रांनो, स्टोरी म्हणजे गोष्ट, टेल म्हणजे सांगणे, पण तीच गोष्ट आपल्याला इंग्रजीमध्ये सांगत असताना आपल्याला कशी सांगायची. आता पहा, या ठिकाणी मी एक छोटीशी गोष्ट लिहिली आहे आणि ही तुम्हाला शेवटपर्यंत बघितल्यानंतर 100% तुम्ही पण अशा गोष्टी सांगू शकता. दिस स्टोरी कॅन चेंज युअर लाईफ. दिस स्टोरी कॅन चेंज युअर लाईफ. ही गोष्ट अशी आहे मित्रांनो, या गोष्टीमधून तुम्हाला काहीतरी शिकायला पण भेटणारच आहे. त्याचबरोबर आपल्याला गोष्ट कशी सांगायची ते पण इंग्रजीमधून, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. बघा, स्वतःची तुलना कोणाशी करू नका. डोंट कम्पेअर युअर सेल्फ टू एनीवन. पहा, डोंट कम्पेअर युअर सेल्फ टू एनीवन म्हणजे काय, हीच आपल्याला सांगत असताना मराठी भाषेतलं इंग्रजीमध्ये मी त्या ठिकाणी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि ती तुम्हाला आता लक्षपूर्वक ऐकायची आहे मित्रांनो. आणि यामधून तुम्हाला एक नवीन बोध घ्यायचा आहे. डोंट कम्पेअर युअर सेल्फ टू एनी. पहा, डोंट, इथे लिहितो आपण, डोंट कम्पेअर, डोंट कम्पेअर. पहा, डोंट कम्पेअर दुसऱ्याशी तुलना करू नका. युअर सेल्फ टू एनीवन. युअर सेल्फ टू एनीवन म्हणजे आपण स्वतःची तुलना दुसऱ्याची करायची नाही. म्हणजे काय होते बघा बरं, या ठिकाणी या गोष्टीमधून तुम्हाला आता ते मी सांगणार. बघा, एकेकाळी एक कावळा त्याच्या आयुष्यावर खूप दुःखी होता. पहा, एकेकाळी म्हणजे काय, वन्स अपॉन अ टाइम. पहा, हे लक्षात ठेवा. वन्स, ONC, वन्स अपॉन अ टाइम. वन्स अपॉन अ टाइम काय मित्रांनो, अ क्रो वॉज व्हेरी अनहॅपी. अ क्रो, छोटी आपण घेऊ, मोठी घेऊ. अ क्रो. पहा, वाज म्हणजे काय, होता. बघा, कोण होता, क्रो म्हणजे कावळा. पहा, वन्स अपॉन अ टाइम अ क्रो वाज व्हेरी अनहॅपी. क्रो वाज, इथे पहा, वाज व्हेरी अनहॅपी. पहा, एकेकाळी एक कावळा त्याच्या आयुष्यावर खूप दुःखी होता. म्हणजे काय म्हणलो मी, वन्स अपॉन अ टाइम अ क्रो वॉज व्हेरी अनहॅपी. वन्स अपॉन अ टाइम अ क्रो वॉज व्हेरी अनहॅपी. कशावर मित्रांनो, विथ हिज लाईफ. विथ हिज लाईफ. मग एके दिवशी तो झाडावर बसून रडू लागला. आता हे वाक्य सर कसं लिहिणार, वन डे ही स्टार्टेड क्राईंग. वन डे म्हणजे एके दिवशी, ही म्हणजे तो, ही स्टार्टेड, STARTED, स्टार्टेड काय, क्राईंग, CRYING. पहा, वन डे ही स्टार्टेड क्राईंग म्हणजे एके दिवशी तो रडायला लागला. कुठं, झाडावर बसून. वन डे ही स्टार्टेड क्राईंग व्हाईल सिटिंग ऑन अ ट्री. व्हाईल सिटिंग ऑन अ ट्री. पहा मित्रांनो, या ठिकाणी थोडस अक्षर छोटं वाटत तुम्हाला, लक्षात घ्या. पहा, पण झाडाखाली एक साधू बसला होता. मग काय म्हणणार त्याला सर, अ मॉन्क वॉज सिटिंग अंडर द ट्री. अ मॉन्क, आता पहा, मॉन्क म्हणजे साधू. अ मॉन्क, बघा, अ मॉन्क म्हणजे काय रे, एक साधू. कुठं, वॉज सिटिंग अंडर द ट्री. वॉज सिटिंग कुठं, अंडर द ट्री. अंडर द ट्री. पहा, त्या झाडाखाली एक साधू बसला होता. तेव्हाच कावळ्याचा अश्रूचा एक थेंब भिक्षूच्या गालावर पडला. म्हणजे तेव्हाच
म्हणजे तेव्हाच लागा म्हणणार सर. काय बोला? जस्ट जस्ट देन, जस्ट देन, जस्ट देन म्हणजे तेव्हाच काय झालं बघा बरं. तेव्हाच कावळ्याचा अश्रूचा एक थेंब, म्हणजे कावळ्याच्या अश्रूचा एक थेंब कुठे पडला? त्या साधूच्या म्हणजे भिक्षूच्या गालावर पडला. म्हणजे काय? जस्ट देन काय बोलणार त्याला पुढे सर? अ ड्रॉप ऑफ, काय सांगा? अ ड्रॉप ऑफ क्रोज टीयर्स, अ ड्रॉप ऑफ, अ ड्रॉप ऑफ क्रोज, क्रोज टीयर. टीयर म्हणजे काय असू? पहा, टीयर म्हणजे काय मित्रांनो? टीयर म्हणजे अश्रू. ड्रॉप ऑफ टीयर्स म्हणजे त्या कावळ्याच्या अश्रूंचा एक थेंब त्या साधूच्या गालावर पडला. मग काय झालं? साधूने डोके वर केले आणि पाहिले. पहा, मग काय गालावर थेंब पडला साधूच्या. साधूवर वरी पाहिली तर वर कावळा रडत होता आणि त्याच्या डोळ्यामधल्या अश्रूचा एक थेंब त्याच्या गालावर पडला होता. म्हणजे काय सांगितलं मी? टीयर्स. जस्ट देन अ ड्रॉप ऑफ क्रोस टीयर्स म्हणजे काय? जस्ट देन अ ड्रॉप ऑफ क्रोस टीयर्स फेल ऑन द मॉन्क्स चीक, फेल ऑन द मॉन्क्स चीक. आता चीक म्हणजे काय? गाल. त्या कावळ्याचा एक थेंब, असा थेंब त्या गालावर पडल्यावर कोणाच्या? साधूचे. त्याने वर पाहिलं, फेलावून इथपर्यंत आलं ना, गालावर पडला. साधूने वर पाहिलं. साधूने म्हणजे काय म्हणणार त्याला सर? सांगा सांगा सांग बाळा. द मॉन्क रेज्ड हिज हेड, द मॉन्क रेज्ड हिज हेड. पहा, मग साधून काय केलं? डोकं वर केलं. मग पाहतो तर वर, अरे कावळा रडत आहे. द मॉन्क रेज्ड हिज हेड अँड सॉ द क्रो वॉज क्राईंग, अँड सॉ द क्रो वॉज क्राईंग. त्या साधून बघितलं की तो कावळा रडत आहे. मग काय होईल सांगा बरं? देन मॉन्क आस्क, देन मॉन्क आस्क म्हणजे काय? नंतर तो साधू म्हणाला, अरे देन मॉन्क आस्क म्हणजे काय? तो साधू म्हणाला, व्हाय आर यू क्राईंग. काय म्हणला असेल तू सांग बरं? व्हाय आर यू क्राईंग. बरोबर आहे. सांग मला काय म्हणला तू? काय म्हणला साधू तो? सांगा सांगा सांग मला. व्हाय आर यू क्राईंग. तू का रडत आहेस? व्हाय आर यू क्राईंग. तू का रडत आहेस कावळ्या? वरून तू वर बसलास आणि तू रडायला लागलास, का रडत आहेस सांग बरं? मग तो कावळा काय सांगेल बघा बरं? द क्रो सेड म्हणजे पहा, द क्रो सेड इथं पहा, पुढे गेली इथं कावळा रडत आहे. साधूने विचारले तू का रडत आहे? इथपर्यंत आलो आपण, थोडं पुढे गेले. कावळा म्हणाला, आता क्रो सेड इथं आलं पहा, क्रो सेड, क्रो सेड. कावळा म्हणाला, काय म्हणाला बरं? असं असं हे का काय म्हणाला? अरे शहाण्या, मी माझ्या आयुष्यावर खूप नाराज आहे. पहा, कावळ्याला कळत नाही ना. साधू विचारते, अरे शहाण्या, मी माझ्या आयुष्यावर खूप नाराज आहे. मग हेच आपण कसं बोलायचं? क्रो, सीआरओ डब्ल्यू, क्रो, ओ डब्ल्यू आणि क्रो सेड. कावळा काय म्हणाला सांगा बरं? ओ वाईज वन, ओ वाईज वन, वाईज वन शहाणा वन. म्हणजे त्यानं असं त्याला संबोधून म्हटले. कुणाला? त्या साधूला. ओ वाईज वन, आय एम व्हेरी अपसेट. आय एम व्हेरी अपसेट. अपसेट, अपसेट म्हणजे काय म्हणलं? नाराज.
मी माझ्या कशावर नाराज आहे तो? आय एम व्हेरी अपसेट. कशावर नाराज आहे मला तो? कशावर सांगा सांगा. विथ माय लाईफ. विथ माय लाईफ म्हणजे मी माझ्या मी माझ्या जीवनावरती खूप नाराज आहे. मित्रांनो, का असेल बरं तो नाराज? सांगा बरं, तुम्ही कल्पना करा. कावळा रडत आहे वर बसून, खाली साधू बसले आहे आणि कावळ्याच्या डोळ्यातला अश्रूचा एक थेंब त्या साधूच्या गालावर पडला आहे. आणि मग साधू विचारतो, अरे अरे बा कावळ्या, तू का रडत आहेस? तो सांगतो, काय सांगू साधू महाराज, मी माझ्या जीवनावरती खूप नाराज आहे. कशामुळे सांगा बरं? नो वन लव मी पीपल. पहा, नो वन लव मी, माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. पीपल, पीओ पी नो पीओ पी एल, पहा, माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. नो वन लव मी, माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. आणि शू मी अवे इन, पहा, शू मी, शू शू मी अवे, पहा, माझ्या आयुष्यावर खूप नाराज आहे. माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. लोक मला अपमानाने हाकलून लावतात. पहा, नो वन लव मी पीपल शू मी अवे म्हणजे काय? लोक मला दूर करतात. कशामुळं? इन डिसग्रेस. इन डिसग्रेस, DISGRAC डिस्ग्रेस. कशामुळे सर? अँड डोंट गिव्ह मी एनिथिंग. अँड डोंट गिव्ह मी एनिथिंग. पहा, अँड डोंट गिव्ह मी एनिथिंग कशाला? लोक मला तर अपमानाने ढकलतात, पण डोंट गिव्ह मी एनिथिंग टू इट. पहा, काय म्हणताय? लोक मला अपमानाने हाकलून लावतात आणि मला काही खायला देत नाहीत. डोंट गिव्ह मी एनिथिंग टू इट म्हणजे पहा, लोकांनी माझ्याकडे बघितलं, माझा काळा रंग आहे म्हणून लोक मला काय करतात, की असा अपमानाने हाकलून लावतात आणि खायला काही देत नाहीत. सगळे माझा तिरस्कार करतात. मग हे वाक्य सर कसं लिहायचं सांगा बरं? काय बोलणार? एव्हरीवन हेट्स मी. एव्हरीवन हेट्स मी. सर्वजण माझा तिरस्कार करत. मी काय करू महाराज? मला माझ्या जीवनाचा खूप कंटाळा आला आहे. मला सगळेजण तिरस्कार करतात. माझ्याकडे पाहिले की कोणी मला अपमानाने ढकलून देतात आणि मला कोणी खायला पण देत नाही. मग यामुळे मी रडत आहे. पहा, कावळ्याचं दुःख पहा. मग पुढे अशा जीवनापेक्षा मरण चांगले आहे. पहा, काय म्हणते कावळा, काय जगून फायदा? मला कोणी खायला देत नाही, मला अपमानाने ढकलून देतात, मला पाहिले कोणी लहान लेकर खडे मारतात, काय करतात? मग अशा जीवनापेक्षा डेथ इज बेटर दॅन सच ए लाईफ. डेथ इज बेटर. डेथ इज बेटर दॅन. डेथ इज बेटर दॅन. दॅन म्हणजे काय? अशा जीवनापेक्षा. पहा, डेथ इज बेटर दॅन सच ॲज लाईफ. सच अ लाईफ. सच अ लाईफ म्हणजे पाहतो कावळा काय म्हणतो मित्रांनो, की अशा जीवनापेक्षा मरण चांगले आहे. एवढा तो कावळा कंटाळून गेलेला आहे. पहा, कावळ्याचे शब्द ऐकून भिक्षूचे हृदय करुणेने भरले. पहा, करुणा म्हणजे काय? दया आली. कुणाला? भिक्षूला. अरे यार, कावळा बिचार घालावर बसतोय, रडतोय आणि त्याचे अश्रूचे थेंब माझ्या गालावर पडलेत. म्हणून तो काय झाला, की कावळ्याचे शब्द ऐकून त्या साधूचे हृदय करुणेने भरून आले. कशामुळे? पहा, मग सर, हाऊ टू राईट इन इंग्लिश? प्लीज लिसन केअरफुली अँड देन स्पीक मी. हाऊ टू स्पीक इन इंग्लिश सर? कावळ्याचे शब्द ऐकून भिक्षूचे हृदय करुणेने भरून आले. मग हिअरिंग द क्रोज वर्ड. पहा, हिअरिंग म्हणजे ऐकणे.
HEARING, हिअरिंग द क्रोज. क्रोज म्हणजे कावळ्याची. काय? वर्ड म्हणजे शब्द. WRDS, वर्ड्स. पहा, कावळ्याचे शब्द. हिअरिंग द क्रोज वर्ड म्हणजे कावळ्याचे शब्द ऐकून काय झालं? द मॉन्क हर्ट वॉच. पहा, द मॉन्क हर्ट आता भरले म्हणजे काय? फील. फील म्हणजे भरणे म्हणतो ना. फील्ड विथ कंबिशन. फील्ड विथ कशाला? कोरोनीला काय म्हणतो आपण? सांगा सांगा. कंपिशन. COMPASSION. कंपिशन म्हणजे काय? करुणा. करुणेने त्याचं हृदय भरून आलं. आता पहा, तो म्हणाला आपण कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहायला शिकले पाहिजे. कोण म्हणाला? भिक्षू म्हणाला. अरे बाळा, रडून काय फायदा आहे? आपल्याकडे जी परिस्थिती आहे ना, त्या परिस्थितीमध्ये आपण आनंदी राहायला शिकलं पाहिजे. ही सेड वी शुड. पहा, ही सेड. कोण म्हणाला? मॉन्क. ही सेड. काय म्हणाला बरं? काय म्हणाला सांग बरं? ही सेड वी शुड लर्न टू. पहा, ही सेड वी शुड. We should learn to be happy. We should learn to be happy. We should learn to be happy in whatever condition. In whatever condition. म्हणजे आपण काय केलं पाहिजे? आपण कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहायला शिकले पाहिजे. पण काव्याला भिक्षूचे शब्द समजले नाही. भिक्षू सांगायला प्रेमाने, अरे बाबा काय, प्रत्येक माणसाला जीवन जगा म्हणजे प्रत्येक प्राण्याला जीवन एकदाच भेटते ना. मग ते भेटेल जीवन असेल ना, जसं असेल त्या ठिकाणी आपण आनंदाने राहिलं पाहिजे. मग हे शब्द काव्याला समजत नाहीत. मग पण काव्याला भिक्षूचे शब्द समजले नाही म्हणजे काय होणार? वी आर इन नॅचरल. वी आर म्हणजे आपण जसे आहोत तसे त्या परिस्थितीत राहिलं पाहिजे. मग शेवटी काय मित्रांनो? बट द क्रो डिडंट अंडरस्टँड. बट द क्रो डिडंट अंडरस्टँड. बट क्रो द CROW क्रो. बट द क्रो डिडंट अंडरस्टँड. परंतु त्या साधूला काही समजलं नाही. पण कावळ्याला भिक्षूचे शब्द समजले नाही आणि तो रडत राहिला. पहा, मंक्स वर्ड नाही, मॉन्क्स. MONKS. मॉन्क्स वर्ड्स. पहा, त्या याला कोणाला समजलं नाही मित्रांनो? वर्ड. त्या कावळ्याला भिक्षूचे शब्द काही समजले नाही. अँड केप्ट क्राईंग. अँड केप्ट क्राईंग. त्या बिचाऱ्या भिक्षूने त्याला सांगितलं, अरे बाळा रडू नको, आहे त्या परिस्थितीमध्ये चांगला आनंदी राहायला शिक. पण त्या भिक्षूचे त्याला काही शब्द समजले नाहीत. साधू म्हणाला, नाराज होऊ नको. शेवटचं महत्वाचं आहे. साधू काय म्हणाला? नाराज होऊ नका. द मॉन्क सेड डोंट बी अपसेट. द मॉन्क सेड डोंट बी अपसेट. पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इथपर्यंत गोष्ट सांगितली, बरोबर आहे. पण ही गोष्ट संपलेली नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे? मी तुम्हाला पुढची गोष्ट 2 मिनिटात सांगणार आहे आणि ती गोष्ट तुम्ही अशीच इंग्रजीमध्ये मला कमेंटमध्ये लिहून सांगण्याचा प्रयत्न करा.
प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला येणार नाही मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला एखाद्या याच्यावरला शब्द नवीन असेल किंवा मी जी गोष्ट सांगायला पुढची 2 मिनिटासाठी, तर त्या गोष्टीमधला एखादा शब्द नाही आला तो ओपन डिक्शनरी गुगलवर जा. गुगलवर जाऊन तुम्ही काय करा, मराठी इंग्रजी डिक्शनरी डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये शब्द शोधा, त्यामधून शब्द घ्या आणि असेच वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. पुढे सांगतो गोष्ट. साधू म्हणाला, नाराज होऊ नकोस. तुला काय पाहिजे? पहा, साधू काय म्हणतो, अरे बाबा कावळ्या तू रडायला एवढं मोठं, तू का रडायलास? तुला काय पाहिजे? तुला मी एक मंत्र देतो. मग त्याचा तू काय कर, वापर कर. आणि मी पण तुला जे पाहिजे मी देतो, पण तू काय कर अगोदर एक सांग मला तो काय व्हायचं. आणि मी सांगितल्यानंतर त्या ठिकाणी तू जाऊन येऊ. मग कावळा म्हणला, अहो साधू महाराज मला काय करायचंय, त्या हंसासारखं व्हायचं, पांढर शिपत. बापा आता ठीक आहे म्हणे, तू हंसासारखं होऊ शकतोस, मी तुला एक मंत्र देतो, पण तू काय कर, त्या हंसापाशी जाय आणि त्याला विचार की हंसा तू बरायच का, मी तुझ्यासारखं हो का. मग कावळा उडत 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 असा कुठे गेला, त्या कुठे हंसापाशी गेला आणि हंसाला म्हणला, अरे हंस दादा तू बरायस का, माझं बघ, मला कोणी काळं काळं म्हणतंय आणि माझ्या कोणी खडे मारते, मला कोणी खायला देत नाही, काय नाही. त्या हंस काय म्हणला, अरे बाबा काय सांगू, मी पांढरा शिपत दिसायला आहे म्हणले मी, पण तिकडे बघ म्हणली, त्या पोपटाकडे बघ म्हणली, माझ्यासारखं होऊ नको म्हणली, त्या पोपटाकडे जाय, पोपटाकडे बघ म्हणली किती रंग आहे. मग कावळ्याला काय वाटलं, का चला हे हंस काय कामाचं नाही म्हणले, पोपटासारखा रंगीत घेऊ. साधून सांगितलं होतं, तू एखाद्या माणसाकडे त्या पक्षाकडे जाय आणि मला सांग कसं आहे तुला ते. मग तू गेला पळत पळत कुठं, हंसाचं ऐकलं, नाही हंस नको म्हणले मला, ते म्हणा पोपटासारखं. पोपटाकडे पळत पळत गेला आणि पोपटाला म्हणते, अरे बाबा पोपटा मला काय कर, मला तुझ्यासारखं व्हायचं. हो का? पोपट म्हणला, बापू कशाला होतो बा मी यासारखं, तू कशाला तू मग, अरे बाबा बघ म्हणलं मी रंगीत आहे म्हणून मला लोक काय करतात, पिंजऱ्यात कोणून ठेवतात. अरे बाबा, मग कळलं म्हणलं काय फायदा बाबा, आता पोपट झालं तर मला बी लोक करून टाकतील ना पिंजऱ्यामध्ये, नको नको म्हण. मग तू का पोपट काय म्हणला, तू बघ माझ्यापेक्षा ते मोर बघ, मोर, त्या मोराकडे बघ म्हणते, मोर किती सुंदर आहे, त्याचे पंख किती आहेत, त्याचे पीस किती सुंदर आहेत, किती रंगीबेरंगी आहेत. मग तो पळत पळत गेला कोणाकडं, मोराकडे. मोराला म्हणला, मोर दादा मला तुझ्यासारखं व्हायचं कसं करू. अरे बाबा मला काय फायदा, माझ्यासारखं होऊ नको, माझे जे पंख आहेत का, लोक मला काय करतात, ते याच्यामध्ये ठेवतात, प्राणी संग्रहालयात ठेवतात आणि तिथून मला असं कोणून ठेवतात. आणि माझे पंख झाले का, पंख पडले, ते पंख उठून घेतात किंवा पंखाचा ते काहीतरी नवीन नवीन नकाशे म्हणजे काहीतरी सजावटीसाठी वापरतात. मग कावळ्याला कळालं की अरे अरे अरे. मग तो पुन्हा गेला कुणाकडं, साधूकडं, आणि साधूला म्हणला, साधू महाराज मला आता काहीच नाही. साधू महाराज म्हणले, अरे कावळ्या सांग बरं तुला काय व्हायचं, हंस व्हायचंय का, पोपट व्हायचंय का, मोर व्हायचंय. तर कावळा सांग बरं तुला काय व्हायचंय. नाही म्हणजे मला काहीच व्हायचं नाही, मी आहे तसाच बरं आहे म्हणजे काळा कुठं, मला कुठेतरी असं उडता येते भरभर, मला कोणी मग काय म्हणलं खायला नाही दिलं जमतंय, पण त्या हंसासारखं नाही व्हायचं, मला त्या पोपटासारखं नाही व्हायचं आणि मोरासारखं सुद्धा नाही व्हायचं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीमधून समज असेल की आपण ज्या परिस्थितीमध्ये आहेत त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहायला शिकलं पाहिजे. इट इज मोटिवेशनल स्टोरी. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी मी आता इथून पुढे मी जी गोष्ट सांगितली का, तीच तुम्हाला आता मला इंग्रजीमध्ये तुमच्या मनानं जसं जमल तसं तुम्ही काय करा, मला कमेंटमध्ये सांगायचा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.